डिजिटल भानगड. IPL 2026चा हंगाम संपला आणि 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या गोटातून अशा काही बातम्या येऊ लागल्या आहेत ज्यांनी क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. 14 पैकी तब्बल 10 सामने गमावून 9व्या स्थानावर फेकल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघात आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रेड डील होण्याची शक्यता आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संघाचे दोन सर्वात मोठे आधारस्तंभ हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव आगामी हंगामापूर्वी मुंबईची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. केवळ चर्चाच नाही तर दोघांनीही मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटला अनफॉलो करून जुन्या पोस्ट्स देखील डिलीट केल्यानं या वादावर शिक्कामोर्तब झालाय. हार्दिकला घेण्यासाठी चेन्नई आणि पंजाबमध्ये चुरस आहे, तर सूर्या लखनौ किंवा KKRच्या वाटेवर आहे. पण मग मुंबईचा नवा राजा कोण, असा प्रश्न साहजिकच पडतो. व्यवस्थापनाचा एक गट तरुण तिलक वर्माला थेट कर्णधारपद देण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे KKRला चॅम्पियन बनवणाऱ्या आणि सध्या भारतीय T20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या मुंबईच्याच स्थानिक श्रेयस अय्यरला संघात आणून कर्णधार बनवण्यासाठी मुंबई इंडियन्स आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहे. मैदानाबाहेर सुरू असलेला हा ड्रामा आगामी IPLचं सगळं समीकरण बदलून टाकणारा ठरणार आहे. नेमकं ते कसं, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLच्या रंगतदार जगात कधी काय घडेल याचा नेम नसतो. पण सध्या क्रिकेट वर्तुळातून जी बातमी समोर येते तिनं केवळ मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनाच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगताला हादरून सोडलंय. IPLच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी आणि धक्कादायक ट्रेड डील लवकरच आकाराला येण्याची शक्यता निर्माण झाली. मैदानातील अपयश, ड्रेसिंग रूममधील अंतर्गत धुसफूस आणि सोशल मीडियावरील काही धक्कादायक घडामोडी यामुळं मुंबई इंडियन्स या 5 वेळच्या चॅम्पियन संघात फार मोठे भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या सगळ्या वादळाच्या केंद्रस्थानी आहेत मुंबई इंडियन्सचे दोन सर्वात मोठे आधारस्तंभ, एक म्हणजे हार्दिक पांड्या आणि दुसरा म्हणजे सूर्यकुमार यादव. हे दोन्ही स्टार खेळाडू आगामी हंगामापूर्वी मुंबईची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा असून संघानं आपला नवा कर्णधारही निश्चित केल्याचं बोललं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं नुकत्याच संपलेल्या IPL 2026च्या हंगामात रुजलेली आहेत. मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम एखाद्या भयानक स्वप्नासारखा ठरला. ज्या संघाचा दबदबा संपूर्ण IPL वर असायचा तो संघ यंदाच्या हंगामात सपशेल अपयशी ठरलाय. खेळलेल्या 14 सामन्यांपैकी तब्बल 10 सामन्यांमध्ये मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामना करावा लागला. फक्त 4 विजय मिळवता आल्यामुळं मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत थेट 9व्या स्थानावर फेकला गेला. यंदाच्या प्ले ऑफच्या शर्यतीतून सर्वात आधी बाहेर पडण्याची नामुष्कीही मुंबईवरच ओढवली. सलग 6व्या वर्षी विजेतेपदानं हुलकावणी दिल्यानं आणि संघाची अशी केविलवाणी अवस्था झाल्यानं फ्रँचायझीचे मालक आणि उच्च व्यवस्थापन कमालीचं नाराज झालेत. मुंबई इंडियन्सचं व्यवस्थापन नेहमीच जिंकण्यासाठी ओळखले जाते, त्यामुळं या सलगच्या अपयशानंतर संघात केवळ किरकोळ बदल करून चालणार नाही, तर संपूर्ण संघाची पुनर्रचना करावी लागेल, हे व्यवस्थापनानं पक्क ओळखलेलं आहे. आगामी महालिलावापूर्वी एक नवा, तरुण, आक्रमक आणि उत्साही संघ तयार करण्यासाठी मुंबई इंडियन्सने कंबर कसली असून याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून हार्दिक आणि सूर्याचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहेत. क्रीडा वर्तुळात आणि सोशल मीडियावर सध्या जी चर्चा वाऱ्यासारखी पसरते ती म्हणजे हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचं मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी कमालीचं बिनसलेलं आहे. ही केवळ उडती बातमी नसून त्याला काही ठोस डिजिटल पुरावे देखील मिळालेले आहेत. नेटिझन्स आणि चाहत्यांच्या नजरेतून काही गोष्ट सुटत नाहीत. रिपोर्टनुसार या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटला अनफॉलो केलाय. एवढंच नव्हे तर आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया प्रोफाईलवरून मुंबई इंडियन्स संघाशी संबंधित जुन्या आठवणी आणि पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत. या अशा कृतीवरून पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठं शिदच असल्याचं स्पष्ट होतं. हार्दिक पांड्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी सध्या चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे नुकतंच भारतीय T20 संघाचं कर्णधारपद गमावलेला आणि जगातील अव्वल क्रमांकाचा T20 फलंदाज सूर्यकुमार यादव लखनौ सुपर जायंट्स किंवा कोलकाता नाईट रायडर्स या संघामध्ये सामील होऊ शकतो, अशी दाट शक्यता वर्तवली जाते. आता मूळ प्रश्न उरतो की जर हार्दिक आणि सूर्यासारखा दिग्गज खेळाडू संघातून बाहेर पडणार असतील तर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कोण करणार? मुंबईच्या नव्या कर्णधारपदासाठी सध्या 2 प्रमुख पर्याय समोर येत आहेत. यातील पहिला आणि अंतर्गत पर्याय म्हणजे तरुण भरवशाचा फलंदाज असलेला
तिलक वर्मा. गेल्या काही हंगामात जेव्हा जेव्हा मुंबईचा संघ अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा तिलकनं आपल्या परिपक्व खेळीनं संघाला सावरलंय. 2026च्या निराशाजनक हंगामातही तिलकनं कठीण प्रसंगात अनेक मॅच विनिंग खेळी खेळून आपली क्षमता सिद्ध केली आहे. मुंबई इंडियन्स व्यवस्थापनातील एक मोठा गट हा तिलकला भविष्यातील कर्णधार म्हणून पाहत असून त्याला थेट नेतृत्व सोपवून एक नवा अध्याय सुरू करण्याचा विचार केला जातोय. कर्णधारपदाचा दुसरा आणि सर्वात मोठा पर्याय म्हणून श्रेयस अय्यरचं नाव समोर येत आहे. जर मुंबई इंडियन्सची ट्रेड डील यशस्वी झाली तर ते भारतीय T20 संघाचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरला आपल्या गोटात ओढण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहेत. श्रेयस अय्यरकडे नेतृत्व करण्याचा उत्तम अनुभव आहे. त्यामुळं त्यानं यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवलाय आणि पंजाब किंग्सलाही फायनलपर्यंत नेण्याची किमया साधली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रेयस हा मुंबईचा स्थानिक खेळाडू आहे. मुंबईच्या मातीतील क्रिकेट खेळून तो मोठा झालाय. त्यामुळं वानखेडे स्टेडियम आणि येथील वातावरणाशी त्याचं जुनं नातं आहे. जर श्रेयस मुंबई इंडियन्समध्ये आला तर संघाला एक आक्रमक कर्णधार तर मिळेलच, शिवाय मध्यक्रमातील एक अत्यंत मजबूत आणि अनुभवी फलंदाजही मिळेल. मुंबई इंडियन्ससाठी हा निर्णय एक तीर दोन शिकार असा ठरू शकतो. एकंदरीत पाहता IPL 2027च्या लिलावापूर्वी क्रिकेटच्या मैदानाबाहेर पडद्यामागे सुरू असलेल्या या घडामोडी अत्यंत रंजक आणि नाट्यमय वळणावर पोहोचलेल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा हा संभाव्य बदल IPLचा इतिहास बदलणारा ठरेल यात शंका नाही. हार्दिक आणि सूर्या खरोखरच मुंबईला रामराम ठोकणार का आणि श्रेयस अय्यर मुंबईच्या राजगादीवर बसणार का या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आगामी काळात चाहत्यांना क्रिकेटच्या मैदाना इतकंच थरारक नाट्य मैदानाबाहेर देखील पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सचा हा नवा अवतार क्रिकेट जगतात पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व निर्माण करतो की नाही हे पाहणं कमालीचं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण मंडळी, मुंबई इंडियन्सच्या गोटात सध्या सुरू असलेला हा हाय व्होल्टेज ड्रामा केवळ एका संघापुरता मर्यादित नसून तो आगामी IPL 2027चं संपूर्ण चित्र बदलून टाकणारा आहे. एका बाजूला हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या दिग्गज मॅच विनर्सनी मुंबईला सोडण्याचा संकेत दिल्यानं चेन्नई, पंजाब, लखनौ आणि KKR यांसारख्या मोठ्या फ्रँचायझींच्या आशा पल्लवित झाल्यात. लिलावापूर्वी या दोन खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी कोट्यावधींची बोली लागणं निश्चित आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स आपल्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई लढत आहे. 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या या संघाला पुन्हा एकदा विजयाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी संघ व्यवस्थापन आर किंवा पार या भूमिकेत आहे. तिलक वर्माच्या रूपानं त्यांच्याकडे भविष्यातील एक खंबीर नेतृत्व तयार होत आहे जे संघाला एक नवी दिशा देऊ शकतं. पण जर श्रेयस अय्यरला संघात आणण्याची त्यांची रणनीती यशस्वी ठरली तर मुंबईला एक स्थानिक आणि अनुभवी चॅम्पियन कर्णधार मिळेल. IPLच्या इतिहासातील ही सर्वात मोठी उलथापालथ ठरणार आहे. मैदानातील चौकार षटकारांपेक्षाही अधिक थरारक असलेला हा पडद्यामागचा खेळ आता कोणत्या वळणावर थांबतो आणि मुंबईचा नवा किंग कोण बनतो याकडे मात्र जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे डोळे लागलेले आहेत. बाकी मंडळी, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड.